Example number 6.5.4. Determine the current through 5 ohm in the circuit shown in figure P 6.5.4 using Norton's theorem. Determine current through 5 ohm in the circuit shown in figure P 6.5.4 using Norton's theorem. Figure P 6.5.4, 12-volt battery, 5 ohm resistor, 2 ohm resistor, 2 ohm resistor, 5 ohm resistor. Point A and point B. 5 ohm resistor lie between point A and point B. So they ask find current through 5 ohm resistor. Solution step 1 find ISC. Okay, नॉर्टन्स थेरम मध्ये मुख्य आणि पहिली स्टेप काय आहे तर ज्या ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट करायला सांगितला आहे ती ब्रांच ती शाखा शॉर्ट करायची आहे आणि तेथून प्रवाहित होणारा मग तो करंट असेल ISC शॉर्ट सर्किट करंट तो फाइंड आउट करायचा आहे. शॉर्ट सर्किट A and B as shown in figure P 6.5.4a and find the effective circuit resistance RT. इफेक्टिव्ह सर्किट रेजिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. ओके, इथे पहा 2 ओहम आणि 2 ओहम हे दोन्ही एकमेकाला पॅरलल आहेत. पॉईंट ए आणि बी शॉर्ट केल्यानंतर 2 ओहम आणि 2 ओहम पॅरलल येतात. पॅरलल असतील तर आपण अंशात गुणाकार घेतो, छेदात बेरीज घेतो. ओके, मग याचा इक्विव्हॅलंट समतुल्य रोधक काय येईल? 1 येईल. 1 तो एक रेजिस्टर 5 ओहम या रोधकाला सिरीजमध्ये असेल. ओके, टोटल रेजिस्टन्स RT किती होईल? 6 ओहम, 6 ओहम. ओके, तर पहा फ्रॉम फिगर P 6.5.4b RT equals to 5 plus 1 equals to 6 ohm. Therefore total current I equals to V divided by RT equals to 12 divided by 6 equals to 2 ampere. टोटल करंट I जो आहे नेटवर्कमध्ये प्रवाहित होतोय तो 2 एम्पियरचा मिळाला. फ्रॉम फिगर P 6.5.4a we get. पुन्हा फिगर 6.5.4a मधून आपल्याला काय मिळणार आहे पहा, नेटवर्क हे तिथे पॅरलल आहे. ओके, इथे पाहू शकता पॅरलल आहे. पॅरलल म्हणजेच काय की मूळ करंट I जो पॉईंट ए कडे आल्यानंतर विभागला जाईल. ओके, इकडे ISC प्रवाहित होईल आणि इकडे थोडा करंट प्रवाहित होईल. मग आपल्याला ISC फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, ISC फाइंड आउट करत असताना इकडे करंट या पॉईंट C ला आल्यानंतर करंट डिव्हिजन होतो, करंट विभागला जातो. म्हणून आपल्याला इथे करंट डिव्हिजन फॉर्म्युला वापरावा लागेल. करंट डिव्हिजन फॉर्म्युला काय सांगतोय? ज्या ब्रांचमधून आपल्याला प्रवाहित होणारा करंट काढायचा नाही तो अंशात घ्यायचा आणि छेदामध्ये 2 रोधकांची बेरीज गुणिले टोटल करंट I हा घ्यायचा आहे. पहा मग ISC इक्वल्स टू 2 डिवायडेड बाय 2 प्लस 2 इंटू I इक्वल्स टू 1/2 इंटू I इक्वल्स टू 1/2 इंटू 2. ओके, 2 कॅन्सल होतील. ISC किती आहे? 1 एम्पियर. ओके, ठीक आहे. शॉर्ट सर्किट करंट हा 1 एम्पियर आहे. टोटल करंट 2 एम्पियरचा होता. दोन्हीकडे रेजिस्टर सेम व्हॅल्यूचे होते म्हणून करंट सेम विभागला जाईल. इकडे 1 एम्पियर आणि इकडे 1 एम्पियर. ओके, स्टेप 2 मध्ये फाइंड RTH. फाइंड RTH. RTH फाइंड आउट करायला जात असताना शॉर्ट केलेली टर्म होती. तिकडून जर आपण थेव्हिनिन्स इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स पाहिला, नेटवर्कमध्ये असलेले सर्व व्होल्टेज सोर्स, करंट सोर्स हे त्या पद्धतीने शॉर्ट किंवा ओपन करायचे आहेत. आता इथे नेटवर्कमध्ये व्होल्टेज सोर्स होता 12 व्होल्टचा, तो इथे शॉर्ट होईल. शॉर्ट झाल्यानंतर 5 ओहम 2 ओहम हे एकमेकाला पॅरलल होतील. पॅरलल असतील तर आपण अंशामध्ये गुणाकार घेतो, छेदामध्ये बेरीज. 5 दुनी 10 छेद 5 आणि 2 7. 10 डिवायडेड बाय 7 1.43 हा रेजिस्टर 2 ओहम या रोधकासोबत सिरीजमध्ये असेल. टोटल RTH जो मिळेल आपल्याला 3.43 मिळेल. ओके, फ्रॉम फिगर P 6.5.4d RTH इक्वल्स टू 2 प्लस 1.43 इक्वल्स टू 3.43 ओहम. स्टेप 3 फाइंड करंट थ्रू RL 5 ओहम. आता सुरुवातीच्या स्टेपमध्ये स्टेप नंबर 1 मध्ये जो लोड रेजिस्टन्स 5 ओहमचा होता जो की शॉर्ट केला होता तो आता इथे कनेक्ट होईल आणि जे नॉर्टन्स इक्विव्हॅलेंट सर्किट आहे ISC सोबत एक RTH पॅरलल तो इथे दाखवावा लागेल. ISC 1 एम्पियर, RTH जो आत्ताच आपण फाइंड आउट केला 3.43 आणि इकडे लोड रेजिस्टन्स RL 5 ओहम. ओके, तर पहा आता इथे सुद्धा पुन्हा लोड रेजिस्टन्समधून प्रवाहित होणारा करंट म्हणजेच 5 ओहम या रोधकामधून प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट करण्यासाठी करंट डिव्हिजन फॉर्म्युला वापरावा लागेल. करंट डिव्हिजन रूल इथे वापरावा लागेल. करंट डिव्हिजन फॉर्म्युला काय सांगतोय की ज्या ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट काढायचा नाही
त्या ब्रँचची व्हॅल्यू अंशात येईल, छेदामध्ये दोन्ही ब्रांचच्या रोधकांची बेरीज गुणिले टोटल करंट ISC येईल. ठीक आहे, तर पहा IL इक्वल्स टू RTH डिवायडेड बाय RTH प्लस RL इंटू ISC. Therefore equals to 3.43 divided by 3.43 plus 5 into 1. ISC किती आहे 1 एम्पियर. ओके, इक्वल्स टू 0.4068 एम्पियर. लोड रेजिस्टन्स किती आहे 0.4068 एम्पियर. ठीक आहे, अशा पद्धतीने नॉर्टन्सचे नेक्स्ट एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल नंबर 6.5.5. कॅल्क्युलेट द करंट इन 5 ohm रेजिस्टन्स इन द नेटवर्क युझिंग नॉर्टन्स थेरम for the circuit shown in figure P 6.5.5. Winter 10 4 marks. Okay, this type of network is asked in winter 10 MSBT exam for 4 marks. Calculate the current in 5 ohm resistor. 5 ohm resistor मधून प्रवाहित होणारा करंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे युझिंग नॉर्टन्स थेरम. ओके, तर पहा सोल्युशन. स्टेप 1 फाइंड ISC. स्टेप 1 काय आहे, ज्या ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट करायला सांगितलं आहे तो ब्रांच शॉर्ट करायचा आणि तिथून प्रवाहित होणारा करंट जो असेल तो ISC असेल, शॉर्ट सर्किट करंट. शॉर्ट सर्किट द 5 ohm resistance as shown in figure P 6.5.5a and simplify the circuit. Convert delta BCD into स्टार. हा डेल्टा नेटवर्क इथे तयार होत होता, याचं आपण स्टारमध्ये रूपांतर करायचं आहे. स्टारमध्ये रूपांतर करत असताना बी च्या पॉईंटला जे दोन रोधक येत आहेत त्यांच्या सेंटरमधला जो रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा असेल, उदाहरणार्थ R1 फाइंड आउट करायचा असेल तर साईडच्या दोन रोधकांचा गुणाकार अंशात घ्यायचा आणि सर्व रोधकांची बेरीज छेदात R1 मिळेल. R2 साठी सुद्धा तोच नियम आहे, अंशामध्ये साईडच्या दोन रोधकांचा गुणाकार घ्यायचा आणि छेदामध्ये सर्व रोधकांची बेरीज. पुन्हा R3 साठी सुद्धा तोच नियम, साईडच्या दोन रेजिस्टरचा गुणाकार अंशात घ्यायचा, छेदामध्ये सर्व रोधकांची बेरीज. तर तसंच आहे. R1 इक्वल्स टू 6 into 3 डिवायडेड बाय 6 plus 4 plus 4 3 इक्वल्स टू 18 डिवायडेड बाय 13 इक्वल्स टू 1.38 ओहम. R1 ची व्हॅल्यू किती आले 1.38 ओहम. R2 3 into 4 डिवायडेड बाय 13 इक्वल्स टू 0.92 ओहम. R2 किती आहे 0.92 ओहम. R3 साठी पहा 6 into 4 ॲडजस्टंट रेजिस्टन्स गुणाकार घ्यायचा अंशात, 6 चौक 24 छेद 13 इक्वल्स टू 1.84. R3 किती असेल 1.85 ओहम. ओके, तर पहा redraw the circuit as shown in figure P 6.5.5b. सर्किट पुन्हा redraw केलेला आहे. ओके, तर पहा इथे ओके 2 ohm रेजिस्टन्स सिरीज 3.38 ओहम. R1 1.38, R2 0.92, R3 1.85. ओके, म्हणजेच आपण फाइंड आउट केलेले R1, R2, R3 हे 2 ओहम या रोधकाला सिरीजमध्ये येतात. तर पहा 2 ओहम आणि 1.38 ओहम हे यांचा जो बेरीज आहे तो 3.38 ओहम इथे रोधक बनतोय. ठीक आहे, पुन्हा इथे पहा हा 0.92 ओहम आणि हा 1 ओहमचा रोधक 1.92 ओहम इथे ठरतोय. ठीक आहे, पहा पॅरलल 3.38 पॅरलल 1.85, 3.38 आणि 1.85 हे दोन्ही सुद्धा काय होतात पुन्हा एकमेकाला पॅरलल येतात. 1.92 हा सिरीजमध्ये असतो, पॅरलल असतील तर अंशात गुणाकार घेतो आपण. ओके, तर पहा कशा पद्धतीनं सर्किट मॉडिफाईड होत आहे, ISC कुठे आहे हे सुद्धा लक्षात असायला हवं. ओके, तर पहा फ्रॉम फिगर P 6.5.5c we get total resistance RT equals to 3.38 parallel 1.85 plus 1.92 equals to 3.12 ohm. Therefore total current I equals to 9 volt divided by 3.12 equals to 2.88 ampere. From figure P 6.5.5c we can write. आपण फिगर P 6.5.5c वरून आपण असं लिहू शकतो. इथे पहा टोटल करंट I आपल्याला मिळालेला आहे. आता ISC फाइंड आउट करायचं आहे. ISC फाइंड आउट करत असताना आपल्याला काय करायचं आहे, ज्या ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट करायचा नाही तो अंशात येईल आणि छेदामध्ये दोन्ही रोधकांची बेरीज येईल गुणिले टोटल करंट I जो फाइंड आउट केला तो म्हणजेच काय की करंट डिव्हिजन इथं होईल. ISC फाइंड आउट करण्यासाठी 3.38 अंशात छेदात 3.38 प्लस 1.85 इंटू I 3.38 डिवायडेड बाय 5.23 इंटू 2.88 एम्पियर हा सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला 1.86 एम्पियर इतका
शॉर्ट सर्किट करंट मिळेल. स्टेप 2 मध्ये फाइंड RTH. RTH फाइंड आउट करायचं. RTH फाइंड आउट करण्यासाठी असलेला व्होल्टेज सोर्स शॉर्ट आणि ज्या ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट करायचा तर तो इथे ओपन असेल. ओके. आता पहा डेल्टा टू स्टार कन्व्हर्जन पुन्हा इथे केलेलं आहे. मगाच्या प्रमाणेच इथे डेल्टा नेटवर्क बनतोय 6 ओहम, 3 ओहम आणि 4 ओहमचा. त्याचं रूपांतर आपण स्टारमध्ये केलेलं आहे. ओके. स्टारमध्ये केल्यानंतर आपल्याला 1 ओहम, 0.92 ओहम, 1.38, 1.85, 3 ओहम असे रेजिस्टर मिळतात. परंतु इथे जर नीट ऑब्झर्व केलं, ओके, हे सिरीजमध्ये आहे 1.92 ओहम आणि पुन्हा सिरीज 3.38 ओहम. ओके. 3.38 ओहम सिरीजमध्ये आपल्याला ह्या दोन रोधक सिरीजमध्ये. ओके, ठीक आहे. तर पहा 1.92, 3.38 हे दोन रोधक आपल्याला पॅरलल मिळतात. 1.92 पॅरलल 3.38 इक्वल्स टू 1.22 ओहम हा इथला समतुल्य रोधक बनतोय. 1.22 ओहमचा रोधक 1.85 या रोधकाशी सिरीजमध्ये येईल. ओके. तर पहा RTH 1.22 सिरीज 1.85 3.07 ओहम आपल्याला इथे टोटल RTH मिळते. थेवेनिन्स इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स फ्रॉम फिगर P6.5.5G we get RTH equals to 3.07 ओहम. स्टेप नंबर 3 फाइंड IL. ओके. नॉर्टन्स इक्विव्हॅलेंट सर्किट ड्रॉ करून आपल्याला लोड रेजिस्टन्स जो सुरुवातीला शॉर्ट केला होता तो नेटवर्कमध्ये पुन्हा कनेक्ट करून करंट डिव्हिजन रूल वापरून आपल्याला पुन्हा त्या ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट करावा लागेल. त्याच्यासाठी सुरुवातीला नॉर्टन्स इक्विव्हॅलेंट सर्किट रिड्रॉ करायचा आहे. ISC करंट दाखवायचा आहे 1.86 अँपिअर. RTH सुद्धा दाखवायचा आहे 3.07. मग RL जो होता त्याची सुद्धा व्हॅल्यू दाखवायची आहे 5 ओहम. परंतु त्याच्यातून प्रवाहित होणारा करंट IL तो दाखवावा लागेल. फ्रॉम फिगर P6.5.5H we get IL equals to RTH divided by RTH plus RL into I equals to 3.07 divided by 3.07 plus 5 into 1.86 equals to 0.7076 अँपिअर. IL जो आहे लोड करंट जो आहे 0.7076 अँपिअर आपल्याला मिळतोय. तर पहा एक्झाम्पल नंबर 6.5.6 using Norton's theorem find current through 5 ohm branch in figure P 6.5.6a. ओके. इथं पहा 5 ओहम या रोधकामधून प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट करायला सांगितलं आहे. ओके. फाइंड ISC. सुरुवातीला ISC शॉर्ट सर्किट करंट आपण फाइंड आउट करणार आहोत. I1 equals to 10 divided by 5. I1 equals to 10 divided by 5 equals to 2 ampere and I2 equals to 6 divided by 6 1 अँपिअर. इथे थोडीशी मिस्टेक झालेली आहे. ओके. इथे 4 ओहमचा रोधक आहे परंतु कॅल्क्युलेशनमध्ये छेदात 5 ओहम घेतलेला आहे. ठीक आहे ना. म्हणजे I1 फाइंड आउट करतोय. I1 फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला हा 10 ओहमचा रोधक डिवायडेड बाय हा 5 ओहमचा रोधक घ्यायला पाहिजे. ठीक आहे. इक्वल्स टू 2 अँपिअर अँड I2 इक्वल्स टू 6 डिवायडेड बाय 6 ओहम इक्वल्स टू 1 अँपिअर. ISC इक्वल्स टू शॉर्ट सर्किट करंट I1 प्लस I2 कारण I1 हा इकडून येतोय आणि I2 हा इकडून येतोय. दोन्ही करंट येण्याची दिशा एकच असल्यामुळे आपण आता इथे पहा I1 प्लस I2 इक्वल्स टू 2 अँपिअर प्लस 1 अँपिअर इक्वल्स टू 3 अँपिअर. ऑप्टेन RTH. RTH मिळवायचा आहे. स्टेप नंबर 2 मध्ये शॉर्ट सर्किट द व्होल्टेज सोर्स. दोन्ही व्होल्टेज सोर्स शॉर्ट करायचे आहेत. शॉर्ट केल्यानंतर आपल्याला पॉईंट A आणि Bच्या जर अक्रॉस बघितलं तर 4 ओहम आणि 6 ओहम हे दोन्ही रोधक एकमेकाला पॅरललमध्ये मिळतात. शॉर्ट दी व्होल्टेज सोर्सेस. RTH इथे पाहू शकता. RTH या पॉईंटकडून बाहेरून पाहिलं तर 4 ओहम आणि 6 ओहम हे दोन्ही एकमेकाला पॅरललमध्ये मिळतात. 4 पॅरलल 6 पॅरलल असतील तर अंशात गुणाकार आणि छेदात बेरीज घेतो. साइन चौक 24 छेद 6 अधिक 4 10 24 भागिले 10 2.4 ओहम. ओके. अशा पद्धतीने थेवेनिन्स इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स आपल्याला 2.4 मिळतोय. फ्रॉम फिगर P6.5.6d RTH 4 into 6 divided by 4 plus 6 equals to 24 divided by 10 equals to 2.4 ohm. Step number 3 draw Norton's equivalent circuit and calculate IL. स्टेप नंबर 3 मध्ये शेवटी काय करायचं आहे नॉर्टन्स इक्विव्हॅलेंट सर्किट ड्रॉ करायचं आहे. ISC दाखवायचा आहे त्याच्यामध्ये RTH सुद्धा दाखवायचा आहे. मग आपल्याला RL जोडून त्याच्यातून प्रवाहित होणारा करंट IL लोड रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. ओके. तर पहा त्याच्यासाठी सुद्धा पुन्हा आपल्याला करंट डिव्हिजन फॉर्म्युला वापरावा लागेल. IL फाइंड आउट करायचा आहे. IL इक्वल्स टू ज्या ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट करायचा नाही तो अंशात छेदामध्ये दोन्ही ब्रांचच्या रोधकांची बेरीज गुणिले टोटल करंट ISC 2.4 divided by 2.4 plus 5 into ISC equals to 1.135 अँपिअर.
लोड करंट जो आहे तो 1.135 अँपिअर इतका मिळेल. एक्झाम्पल नंबर 6.5.7 फाइंड द करंट ॲज शोन इन फिगर P 6.5.7 युजिंग नॉर्टन्स थेरम. नॉर्टन्स थेरम वापरून आपल्याला करंट फाइंड आउट करायचं आहे नेटवर्क P.6.5.7 दाखवल्याप्रमाणे. ठीक आहे, अशा पद्धतीचा जो प्रॉब्लेम आहे तो आपण बऱ्याच वेळा घेतलेला आहे. समर 12साठी हा प्रॉब्लेम विचारला होता. तरीसुद्धा विद्यार्थ्यांनी या व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घेऊन हा प्रॉब्लेम वहीमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. 6.5.7 ओके. अतिशय सोपा आहे. या प्रकारचे एक्झाम्पल आपण घेतलेले आहेत त्याच्यापूर्वीसुद्धा. ओके, ठीक आहे. तर पहा, आपण नेक्स्ट एक्झाम्पल कॅरी करू. ओके, एक्झाम्पल नंबर 6.5.8 फाइंड द करंट ॲज शोन इन फिगर P 6.5.8 युजिंग नॉर्टन्स थेरम. करंट फाइंड आउट करायचं आहे. मगाच्या सारखं एक्झाम्पल आहे, परंतु इथे एक ॲडिशनल 2 ब्रांचेस आलेले आहेत. ओके, 150 व्होल्ट, 12 ओहम, 10 ओहम, 20 ओहम, 25 ओहम, 30 ओहम अँड इकडे 15 ओहम. या 15 ओहम रोधकामधून प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट करायचा आहे. नॉर्टन्स थेरममध्ये पहिली स्टेप काय आहे की ज्या ब्रांचमधून प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट करायला सांगितलं आहे ती ब्रांच पहिल्यांदा शॉर्ट करायची आणि त्याला नाव द्यायचं ISC आणि तोच आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर पहा, तो फाइंड आउट करण्यासाठी सर्किट मॉडिफिकेशन कशा पद्धतीनं होतं. ISC हा शॉर्ट केल्यानंतर किंवा इथला जो रेझिस्टन्स होता 15 ओहमचा 15 ओहमचा तो शॉर्ट केल्यानंतर 30 ओहम आणि 25 ओहम दोन्ही एकमेकाला पॅरलल होतात. पॅरललचा जो इक्विव्हॅलेंट रोधक आहे 16.67 ओहम इथे मिळतो. 16.67 ओहम हा 20 ओहम या रोधकाला सिरीजमध्ये जाईल. सिरीजमध्ये म्हणजेच बेरीज होईल. 36.67 ओहमचा रोधक पुन्हा ह्या 10 ओहम या रोधकाला काय होईल, पॅरललमध्ये येईल. ठीक आहे, इथं पाहू शकता 10 पॅरलल 36.67 पॅरलल इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स 7.86 इतका बनेल. तो 7.86चा समतुल्य रोधक 12 ओहम या रोधकाला पुन्हा सिरीजमध्ये मिळेल. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण टोटल रेझिस्टन्स 19.86 फाइंड आउट केला. फ्रॉम फिगर P 6.5.8d we get RT equals to 19.86 ओहम. देअरफॉर I equals to I. टोटल करंट I जो आहे तो ओम्स लॉने आपण फाइंड आउट करतो. I equals to 150 divided by 19.86 ओहम equals to 7.55 अँपिअर. ओके, 7.55 अँपिअर इतका मिळतो. फ्रॉम फिगर P 6.5.8c we get I1 equals to 10 divided by 10 plus 36.67 into I. ओके, I1 इथे I1 सुरुवातीला फाइंड आउट करावं लागेल. I1 ओके, I1 मग पुढे जाऊन तो विभागला जाणार आहे. ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. त्याच्यासाठीच इथे आपल्याला ब्रांच पडलेले आहेत. ओके, तर पहा I1 हा म्हणजेच काय की करंट डिव्हिजन रूल 10 डिवायडेड बाय 10 प्लस 36.36 इंटू I आत्ताच आपण फाइंड आउट केला होता 7.55 अँपिअर. ओके, इक्वल्स टू 0.2143 इंटू 7.55 इक्वल्स टू 1.6777 अँपिअर 6177 अँपिअर. ओके, फ्रॉम फिगर P 6.5.8a we get ISC equals to 25 divided by 25 plus 30 into I1. आता इथे I1चं पुन्हा काय होईल, विभागला जाणार आहे. I1 पुन्हा विभागला जाणार आहे. फिगर A वरून आपण असं लक्षात घेऊ शकतो की इथे I1 मिळाल्यानंतर हा सुद्धा काय होईल, विभागला जाईल. इकडे ISC मध्ये आणि इकडे 25 ओहम या रोधकामधून. ठीक आहे, आपल्याला ज्या ब्रांचमधून करंट प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट करायचा नाही तो ब्रांच काय येईल, अंशात येईल. ओके, तर पहा 25 डिवायडेड बाय 25 प्लस 30 इंटू I1 25 डिवायडेड बाय 55 इंटू 1.6177 इक्वल्स टू 0.7353 अँपिअर. ISC शॉर्ट सर्किट करंट किती मिळतोय, 0.7353 अँपिअर. स्टेप नंबर 2 फाइंड RTH. थेवेनिन इक्विव्हॅलेंस रेझिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी व्होल्टेज सोर्स जो होता 150 व्होल्टचा तो इथे शॉर्ट होईल. शॉर्ट झाल्यानंतर 12 ओहम आणि 10 ओहम दोन्ही एकमेकाला पॅरलल होतील. त्याचा जो समतुल्य रोधक आहे 5.45 तो 2 ओहम या रोधकाला सिरीजमध्ये जाईल. 7.45 ओहम हा रोधक 25 ओहम या रोधकाशी पुन्हा पॅरललमध्ये येईल. ओके, तर पहा इथे पाहू शकता आपण. ओके, 25.45 इकडे हा रोधक बनतोय. ओके, तर पहा पुन्हा 25.45 पॅरलल 25. ओके, हा जो रोधक आहे तो पुन्हा 25 ओहम या रोधकाशी पॅरलल येईल. पॅरलल असतील तर आपल्याला अंशात गुणाकार घेतो आणि छेदामध्ये बेरीज घेतो आपण. ठीक आहे, तर पहा अशा पद्धतीने 12.6 ओहमचा रोधक आपल्याला या 30 ओहम या रोधकाशी सिरीजमध्ये मिळेल. मग 12.6 प्लस 30
42.6 ओहम आपल्याला RTH मिळेल, थेवेनिन्स इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स मिळेल 42.6. From figure P 6.5.8H, we get RTH equals to 42.6 ohm. Step number 3, find IL. IL फाइंड आउट करण्यासाठी दिलेलं जे कन्व्हर्जन केलं होतं नेटवर्क होता आपण, तो नॉर्टन्स इक्विव्हॅलेंट सर्किटमध्ये मांडायचा आहे. पुन्हा एकदा ISC 0.7353 एम्पियर, RTH 42.6. IL जो आहे तो आता ओपन होईल आणि कनेक्ट होईल 15 ओहमचा. फ्रॉम फिगर P 6.5.8I, we get IL equals to RTH divided by RTH plus RL into ISC. Therefore equals to 42.6 into 42.6 divided by 42.6 plus 15 into 0.7353 equals to 0.5438 एम्पियर. हा आपल्याला लोड रेजिस्टन्स जो की 15 ओहम या रोधकामधून प्रवाहित होतोय तो मिळतोय. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 6.5.9, using Norton's theorem find the constant current equivalent of the circuit shown in figure P 6.5.9a. ओके, कॉन्स्टंट करंट इक्विव्हॅलेंट आहे. फाइंड द कॉन्स्टंट करंट इक्विव्हॅलेंट. ठीक आहे. पहा इथे नॉर्टन्स थेरम याच्यामध्ये यूज करायला सांगितलं आहे. तर शॉर्ट सर्किट करंट आपण फाइंड आउट करायचं आहे, RTH फाइंड आउट करायचं आहे आणि दिलेलं जे नेटवर्क आहे सांगितलेलं नेटवर्क ते नॉर्टन्स इक्विव्हॅलेंट सर्किटमध्ये पुटअप करायचं आहे. 100 व्होल्ट, 10 ओहम, 10 ओहम, 15 ओहम, पॉईंट ए पॉईंट बी. तर पहा ज्या ब्रांचमधून किंवा ज्या पॉईंटच्या अक्रॉस आपल्याला नॉर्टन्स करंट फाइंड आउट करायचं आहे ती ब्रांच आपण शॉर्ट करतो, त्याला नाव देतो ISC, शॉर्ट सर्किट करंट. स्टेप नंबर 1, टू ऑब्टेन द व्हॅल्यू ऑफ ISC, टर्मिनल्स A and B आर शॉर्टेड. टर्मिनल्स A and B हा शॉर्ट करायचा, ISC मिळेल. 100 व्होल्ट, 10 ओहम, 10 ओहम, 15 ओहम, ISC. Okay, refer figure P 6.5.9b to obtain the value of short circuit current ISC. The total resistance RT is given by RT equals to 10. Okay, IT equals to 10. हा जो 10 आहे तो पुन्हा या दोन रोधकांचा जो समतुल्य रोधक येईल त्याला सिरीजमध्ये असेल, म्हणून इथे 10 प्लस 10 पॅरलल 15 इक्वल्स टू 10 प्लस 10 इंटू 15 डिवायडेड बाय 10 प्लस 15. पॅरलल असतील तर अंशात गुणाकार आणि छेदामध्ये बेरीज. ठीक आहे. तर पहा RT इक्वल्स टू 10 प्लस 6 इक्वल्स टू 16 ओहम. RT किती मिळतोय? 16 ओहम इतका मिळतोय. तर सोर्स करंट I इज गिवन बाय I equals to V divided by RT equals to 100 divided by 16 equals to 6.25 ampere. I किती मिळाला आहे? टोटल करंट 6.25 ampere. The short circuit current ISC is the current flowing through the 15 ohm resistor. Therefore, ISC equals to I into 10 divided by 10 plus 50 equals to 6.25 into 10 divided by 25 equals to 2.3 ampere. आपल्याला इतका करंट मिळतोय ISC 2.5 ampere. ओके. स्टेप नंबर 2 मध्ये टू ऑब्टेन द व्हॅल्यू ऑफ RTH, शॉर्ट सर्किट करायचा. व्होल्टेज सोर्स जो 100 व्होल्टचा व्होल्टेज सोर्स होता तो शॉर्ट होईल. तो शॉर्ट झाल्यानंतर हे 10 ओम आणि हे 10 ओम दोन्ही एकमेकाला पॅरललमध्ये येतात. पॅरललचा समतुल्य जर आपण फाइंड आउट केला रोधक, ओके, तर तो सुद्धा 10च येणार आहे, कारण अंशामध्ये गुणाकार आणि छेदामध्ये बेरीज. ठीक आहे. 10 गुणिले 10 100 डिवायडेड बाय 20. ओके, नाही 10च येत नाही आहे तो. ठीक आहे. Thus, the resistance of the network viewed from the consists of 15 ohm resistance in the series with parallel combination of 10 ohm and 10 ohm. Therefore, RTH equals to 15 plus 10 ohm, 10 parallel 10 equals to 10, equals to 15 plus 10 into 10 divided by 10 plus 10. 15 plus 100 divided by 20 equals to 15 plus 5 equals to 20 ohm. Thevenin's equivalent resistance हा 20 ओहमचा मिळतोय. Hence, the equivalent Norton circuit is as shown in figure P 6.5.9d. नॉर्टन्स इक्विव्हॅलेंट सर्किट ड्रॉ करायचं आहे स्टेप नंबर 3 मध्ये. त्याच्यामध्ये ISC जो फाइंड आउट केला होता तो येईल 2.5 एम्पियर. पुन्हा RTH जो फाइंड आउट केला होता, आत्ताच फाइंड आउट केला होता 20 ओहम. आणि RL हा इथे काही नव्हताच, पॉईंट A आणि B हे ओपन होते, त्यामुळे हा नॉर्टन्स इक्विव्हॅलेंट सर्किट जो आहे तो इतकाच बनेल. ओके. एक्झाम्पल नंबर 6.5.10, state Norton's theorem and apply theorem to find current flowing through 4 ohm resistance. Refer figure P 6.5.10. ओके. समर 14 मध्ये विचारला होता अशा प्रकारचा प्रश्न. 10 व्होल्ट व्होल्टेज सोर्स आहे, 6 ओहम, 6 ओहम, 7 ओहम, 12 ओहम.
पॉईंट ए आणि पॉईंट बी यांच्यामध्ये 4 ओहमचा रोधक आहे. याच 4 ओहमच्या रोधकामधून प्रवाहित होणारा करंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. रेफर सेक्शन 6.5.1 फॉर नॉर्टन्स थेरम. नॉर्टन्स थेरमसाठी 6.5.1 हा सेक्शन रेफर करा. स्टेप नंबर 1, फाइंड ISC. व्हेन वी शॉर्ट टर्मिनल्स A and B, the 12 ओहम रेझिस्टन्स इज शॉर्ट सर्किटेड. ठीक आहे. आपण A आणि B टर्मिनल शॉर्ट केला तर हा 12 ओहमचा रोधक सुद्धा आपसुकच काय होईल, शॉर्ट होईल. ओके. The simplified circuit is as shown in figure P6.5.10a. ओके. सोप्या पद्धतीत मांडलेली जी आकृती आहे ती फिगर 6.5.10 मध्ये दाखवलेली आहे. 100 व्होल्ट, 6 ओहम, 7 ओहम आणि 7 ओहम दोन्ही एकमेकाला पॅरलल येतील. 10 व्होल्ट, 6 ओहम पॅरलल असतील तर अंशात गुणाकार, छेदामध्ये बेरीज. 3.23 हा समतुल्य रोधक मिळतोय, जो की 6 ओहम या रोधकाशी पुढे जाऊन तो सिरीजमध्ये असेल. बेरीज केली असता 9.23, कारण 6 अधिक 3 9 येतात. 0.23 ओहम हा इक्विव्हॅलंट आपल्याला रेझिस्टन्स मिळाला. फ्रॉम फिगर P6.5.10b, RT equals to 9.23 ओहम. Therefore I equals to 10 divided by 9.43 equals to 1.083 हा टोटल करंट आहे. आता आपण फाइंड आउट केला. आता आपण करंट डिव्हिजन या फॉर्म्युलेने काय करणार आहोत, ISC फाइंड आउट करणार आहोत. ISC equals to 6 divided by 6 plus 7 into 6 divided by 13 into 1.083 equals to 0.5 ampere इतका आपल्याला ISC मिळतोय. आता आपल्याला नेक्स्ट स्टेप नंबर 2 मध्ये RTH थेवेनिन इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. त्याच्यासाठी नेटवर्कमध्ये असणारा व्होल्टेज सोर्स हा शॉर्ट केल्यानंतर 6 ओहम आणि हे 6 ओहम दोन्ही एकमेकाला पॅरललमध्ये येतात. पॅरललमध्ये येत असताना पॅरलल असतील तर अंशात गुणाकार, छेदामध्ये बेरीज. 6 6 36 छेद 6 अधिक 6 12. ओके. तर 36/12 केल्यानंतर आपल्याला 3 ओहम हा समतुल्य रोधक मिळतोय, जो की पुढे जाऊन हा 7 ओहम या रोधकाशी कसा आहे, सिरीजमध्ये आहे. इथे पहा सिरीजमध्ये दाखवलेला आहे. 7 + 3 10 ओहम इथला हा समतुल्य रोधक मिळेल, जो की तो 12 ओहम या रोधकाशी पुन्हा पॅरललमध्ये येतील. पॅरलल असताना अंशात आपण गुणाकार घेतो, छेदामध्ये बेरीज घेतो. RTH equals to 10 parallel 12 equals to 5.45 ओहम. 5.45 ओहम हा समतुल्य रोधक RTH मिळतोय, थेवेनिन इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स मिळतोय. आता स्टेप नंबर 3 मध्ये शेवटी आपल्याला नॉर्टन्स इक्विव्हॅलेंट सर्किट दाखवावं लागतं. तर त्याच्यासाठी ISC आणि RTH महत्त्वाचे आहेत. ISC 0.5 अँपिअर, RTH 5.45 ओहम. त्याचबरोबर जो 4 ओहमचा रोधक की ज्याच्यामधून प्रवाहित होणारा करंट फाइंड आउट करायला सांगितलं होता, तो इथे आता नेटवर्कमध्ये कनेक्ट होईल. IL ज्याला आपण म्हणू. स्टेप नंबर 3, फाइंड IL करंट थ्रू 4 ओहम resistor from figure P6.5.10c. IL equals to 5.45 divided by 4 plus 5.45 equals to into 0.5. ठीक आहे. करंट डिव्हिजन फॉर्म्युला पुन्हा एकदा सांगतोय. IL equals to 5.45 divided by 4 plus 5.45 into 0.5 equals to 0.288 अँपिअर. ओके. इतका आपल्याला लोड करंट मिळतोय. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 6.5.11 हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके. आत्ताच्या व्हिडिओमध्ये सेम प्रॉब्लेम आपण थोडेफार पाहिले. एक प्रॉब्लेम हा होमवर्कसाठी दिलेला आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण सर्व नॉर्टन्स थेरमचे सर्व प्रॉब्लेम्स पाहणार आहोत. ओके. सो नेक्स्ट प्रॉब्लेमसाठी पाहत राहा इलेक्ट्रिकल इंजिनियर, आणि थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.